केंद्रातील भाजप सरकारच्या धोकाधडीच्या निषेधार्थ 31 जानेवारी हा दिवस विश्वासघात दिवस पाळत किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। शेतकरी विरोधी 3 काळे कायदे रद्द करा आणि किमान आधारभावाची कायदेशीर हमी मिळवणे व इतर शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते। त्यानुसार 3 कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द केले। तसेच सरकारच्या वतीने 9 डिसेंबर उर्वरित मुद्द्याबाबत लेखी आश्वासन देऊन आंदोलन परत घेण्याचा आग्रह करण्यात आला होता, परंतु शेतकऱ्यांसोबत पुन्हा एकदा विश्वासघात केला आहे। सरकारने आपले लिखित आश्वासन पाळले नाही। यामुळे संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी 31 जानेवारी रोजी विश्वासघात दिवस पाळण्याचा निर्णय घेतला। किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। 9 डिसेंबरला केंद्र सरकारच्या वतीनं संयुक्त किसान मोर्चाला एक पत्र देऊन त्यामध्ये काही आश्वासनं दिली होती, काही वादे केले होते आणि त्यांच्या आवाहनावरून 11 डिसेंबरला आंदोलन मागे घेण्यात आलं। जे काही आश्वासनं दिले होते ते आश्वासनापैकी एकही आश्वासन सरकारने पाळलेलं नाही। जसं MSPचा कायदा बनवण्याकरता कमिटी निश्चित करायचं प्रधानमंत्र्यांनी घोषित केलं होतं, ती कमिटी अद्याप बनली नाही। या आंदोलनामध्ये शहीद झालेल्या कुटुंबियांना जी नुकसान भरपाई द्यायचं सहमती उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारनं केलेली होती, त्यापैकी एकाही सरकारनं या बाबतीत पाऊल पडलेलं नाही। किती राशी देणार, कशा पद्धतीने देणार असं स्वरूप पण अद्याप पुढे आलेलं नाही। त्यासोबतच या लखीमपूर हत्याकांडामध्ये SITने जे काही आपलं मत प्रदर्शित केलं की हे एक षड्यंत्र आहे, असं निश्चित झाल्यानंतरही प्रमुख षड्यंत्रकारी अजय मिश्रा टेनी अद्याप केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कायम आहेत। हे असंवैधानिक आहे आणि हे लोकशाहीच्या मूल्याला धरून नाही। आणि सोबतच या सर्व आश्वासनाची पूर्ती करण्यामध्ये सरकारने पुढे पाऊल टाकलेलं नाही आणि म्हणून नाईलाजाने सरकारला आठवण करून देण्याकरता आम्ही संपूर्ण देशामध्ये या विश्वासघात दिवस पाळण्याचं आवाहन केलेलं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।